नमस्कार मित्रांनो, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं यूपीएससी पास होण्याचं। यवतमाळमधील जयकुमार आडे नुकतीच यूपीएससी परीक्षा पास झालेली आहे आणि त्या परीक्षेमध्ये त्यांना चांगला रँक सुद्धा मिळालेला आहे। ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे, त्यांचं सहर्ष स्वागत आहे सर। खरं म्हणजे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपण भारतातील जी सर्वात मोठी परीक्षा आहे, श्रेष्ठ परीक्षा आहे यूपीएससी, ते क्रॅक करायचं, पास व्हायचं आणि एका कलेक्टर सारख्या किंवा मोठ्या पदांवर आपण आरूढ व्हायचं आणि समाजाची सेवा करायची। मला वाटते ते स्वप्न आपलं पूर्ण झालंय। हो सर। मला एक सांगा सर की यासाठी तुम्ही फार अथक प्रयत्न केलेले आहे, रक्ताचं पाणी केलेलं आहे आणि खूप अभ्यास केलेला आहे आणि एवढ्या वर्षाच्या संघर्षानंतर, एवढ्या वर्षाच्या अभ्यासानंतर तुम्हाला हे यश मिळालेलं आहे। जेव्हा तुम्हाला यश मिळालेलं आहे आणि जेव्हा तुम्ही पास झालेले आहात, ही बातमी तुम्हाला आली तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? ऍक्च्युली जेव्हा मला कळालं की माझं असं रँक आलं, मी ऍक्च्युली नुकताच कॉलेजमधून आलो होतो। आय वॉज एक्सपेक्टिंग की आज निकाल येईल, बट टाइम कोणाला माहिती नव्हतं। सो आय वॉज एक्सपेक्टिंग की दुपारपर्यंत चलो लिस्ट येईल सर, पण असं आता दुपारी कॉलेजहून आलो, जेवण तर करायचं होतं पण धकत नव्हतं काही कधी पण येऊ शकते। सो असं होतं की चला निकाल काही लागू, आपण चांगलं जेवूया आणि मग वाट बघूया निकालाची काय असेल। सो नुकताच जेवलो होतो आणि मावशीचा कॉल आला, काय चालू वगैरे कसं, आणि सहजच आपलं टेलिग्रामवर ग्रुप उघडलं तर बघितलं की लिस्ट आली आहे। लिस्ट आल्यावर मग काय आपला रोल नंबर टाकला, त्याच्यावर रोल नंबर टाकता क्षणी असं दिसलं की जयकुमार शंकर आडे रँक वगैरे दिसलं। चलो म्हटलं फायनली सिलेक्टेड। त्यासाठी खास तुमचं अभिनंदन, थँक्यू सो मच। दुसरं एक आनंदाच्या पर्वावर दुसरं एक वाटतं की बऱ्याचदा हा संघर्ष करत असताना खूप आपल्याला चढ उतार येतोय। म्हणजे पहिल्याच प्रयत्नामध्ये आपल्याला यश येईल असं होत नाही आणि बऱ्याचदा तुम्ही तर चांगली डॉक्टरकीची नोकरी असताना ती सोडलेली आहे, यासाठी डिझाईन दिलेलं आहे आणि त्यावेळेस मग घरचे माणसं, नातेवाईक कुठेतरी काहीतरी वेगळं बोलतात आणि आपल्या सोबत कोणी बोलायला तयार नसतं। आज मात्र अशी परिस्थिती आहे की प्रत्येकाला वाटतं की आपण डॉक्टर जयकुमार आडेचा सत्कार करावा। प्रत्येकाला वाटतं की आपण जयकुमार आडे सोबत जे IAS होणार आहे त्यांच्यासोबत आपण फोटो काढावा। हे सगळं पाहत असताना, हे सगळं लोक तुमचा सत्कार करत असताना अगदी मनापासून सांगा कसं वाटतं? सर, ऑल टुगेदर इट्स ट्रुली अ ग्रेट फिलिंग। फर्स्ट ऑफ ऑल आय मस्ट से की जे काही आपण एफर्ट्स केले होते ते आज त्याचा रिझल्ट दिसतोय आणि खरंच खूप आनंद होतोय मला की या सक्सेसमुळे माझा एकट्याचा सक्सेस नाही आहे, त्याचं पूर्ण फॅमिलीचा, पेरेंट्स, आपल्या पूर्ण सोसायटीचा हा सक्सेस असं मी मानतो। आणि जे काही लोक येतात त्यांच्याशी संवाद होतो, चांगलं वाटतं, फार चांगलं वाटतं। खरं म्हणजेच आयुष्याचं मांगल्य व्हावं असा हा क्षण आहे। असेच क्षण माणसाच्या जीवनाला उरून पुरतात असा हा मोठा क्षण आहे। या क्षणाचे वाटेकरी डॉक्टर जयकुमार आडे झालेले आहेत। आपण त्यांना विचारलं पाहिजे की हा सगळा मोठा पल्ला गाठत असताना तुमची प्राथमिक शाळेची सुरुवात कुठून झाली, तो थोडा प्रवास सांगा। सर, माझी प्राथमिक शाळेची सुरुवात आपल्या यवतमाळमधून झाली। मी RKS इंग्लिश मीडियम स्कूलचा माझे विद्यार्थी आहे। पहिली ते 4थीचं शिक्षण तिथे झालं, त्यानंतर मी महर्षी विद्यामध्ये तिथे 5वी आणि 6वी पर्यंतचं शिक्षण घेतलं यवतमाळमध्ये। हो, यवतमाळ। त्यानंतर मी 7वी ते 10वीचं शिक्षण यवतमाळ पब्लिक स्कूल या शाळेत घेतलं आणि त्यानंतर मी 11वी आणि 12वी करिता, कारण मला प्री मेडिकल टेस्ट क्वालिफाय करायची होती, तर कोचिंग सोबत RLT कॉलेज अकोला इथे ऍडमिशन घेतली। मग 12th मध्ये आपलं झाल्यानंतर मी BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुणे येथून MBBS केलं आणि MBBS झाल्यानंतर माझा इथेच जॉब होता PHC मोरगावला, ग्रुप ए मेडिकल ऑफिसर। तिथे जवळपास 2.5 वर्ष मी सेवा केली आणि त्यानंतर मग ठरवलं की आपल्याला UPSC कडे फुल प्रिपरेशन केलं पाहिजे। तेव्हा जॉबचं रेजिग्नेशन दिलं, 1 वर्ष रीतसर अभ्यास केला आणि आलं मग। खरं म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांकडनं हा प्रश्न आहे। बऱ्याचदा बरेच लोक म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, म्हणजे जेव्हा एखादा मोठा माणूस होतोय तेव्हा त्याची मोठेपणाची चाहूल जी आहे ती लहानपणामध्ये दिसते असं लोक म्हणतात। मला तुम्हाला असं विचारायचं आहे की हा जो
युपीएससीचा टप्पा तुम्ही पार केलेला आहे, 12वीमध्ये किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत असं काही वाटलं होतं का की आपल्याला हा टप्पा पार करता येईल म्हणून? असं काही स्वप्न होतं का त्यावेळेस? सर, माझी इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं सुरुवातीपासून, आणि मी आनंदी आहे की मी डॉक्टर झालो. परंतु डॉक्टर की जेव्हा मी करत होतो तेव्हा मला असं जाणवलं की वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना काही लिमिटेशन येतात जे आपण मोठ्या स्तरावर आपण करू शकत नाही, किंवा रिसोर्सेसची अभाव असतात. बट एक सिव्हिल सर्व्हिस किंवा सिव्हिल सर्वंट किंवा पब्लिक सर्वंट जर असेल तर त्याला खूप काही रिसोर्सेस अवेलेबल असतात आणि खूप मोठ्या स्केलवर काम करण्याची अपॉर्च्युनिटी असतात. तर ते एक माझं मोटिवेशन होतं, आणि त्या मोटिवेशन आणि स्वतःवर एक कॉन्फिडन्स होता की आपण जर डेडिकेटेडली काही गोष्टी केल्या तर कुठलीही परीक्षा अवघड नाहीये, आपण सहजरित्या आरामशीर ते पार पाडू शकतो. त्या कॉन्फिडन्सने मी पुढे गेलो आणि व्यवस्थित प्लॅनिंग करून आणि त्याचं प्रॉपर एक्झिक्युशन करून मग अभ्यास करत गेलो एक एक टप्पा पार होत फायनली झालाय. डॉक्टर जयकुमार आडे हे मेडिकल ऑफिसर होते, म्हणजे 12वी नंतर नीटच्या माध्यमातून MBBS ला नंबर लागलाय आणि आज त्यांचं आपण पुन्हा अभिनंदन करूया की आज ते MD करत आहेत, MD फर्स्ट इयरला ते आहेत. मित्रांनो, MBBS नंतर ते मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन झाले, पण तरीही त्यांच्या मनामध्ये ध्येय होतं की आपण या देशातली सर्वोच्च परीक्षा क्रॅक केली पाहिजे आणि कलेक्टर सारख्या मोठ्या पदावर आपण आरूढ झालं पाहिजे. यासाठी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्याची नोकरी सुद्धा सोडलेली आहे. मला हे विचारायचं आहे की नोकरी सोडत असताना तुम्हाला काही भीती नाही वाटली का? सर, नक्कीच हा जो डिसिजन होता नोकरी सोडण्याचा की एवढी क्लासमनची ती पोस्ट आहे आणि आपण सहजरित्या रिझाईन करतोय, भीती थोडस एक शंका होती की काय होईल, बट कॉन्फिडन्स पण सोबत होत असेल की चलो जरी काही असेल पण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवला तर गोष्टी शक्य होतील. तर तो माइंडसेट बदलण्याचा खूप गरज होता. आणि शिवाय जे काही भीती किंवा काही शंका असतील तर माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह होती. त्यांचं असं होतं की बेटा तू जे काही डिसिजन घेशील वी आर ऍट द बॅक ऑफ यू. तर त्यामुळे मला भिण्याचं काहीच कारण नव्हतं. असं कोणीतरी म्हटलेलं आहे की मोठं पाऊल टाकायचं असेल, उंच उडी घ्यायची असेल तर 2 पावलं मागे यावं लागते आणि छोट्या छोट्या गोष्टी सोडाव्या लागते. डॉक्टर जयकुमार आडे यांनी नोकरी मोठीच होती डॉक्टरकीची, पण तरीही ती सोडली आणि आज या देशातल्या सर्वोच्च प्रशासकीय पदावर ते आरूढ होणार आहे. ही एक आनंदाची बाब आहे. आता त्यांचाच एक प्रवास आपण जाणून घेऊया. निश्चितच UPSC परीक्षेला देशामधून लाखो मुलं बसतात, बरोबर, आणि ते सगळेच मुलं अभ्यास करतात, जीव तोडून अभ्यास करतात. खरं म्हणजे त्यांच्या अभ्यासाची प्रशंसा करायला पाहिजे, एवढा अभ्यास करतात. तुम्ही कसा अभ्यास केला हे थोडं सांगा. सर, माझ्या अभ्यासाची पद्धत मी माझ्या हिशोबाने फ्रेम केली होती. तर माझं सुरुवातीपासून असं होतं की जे काही मुलं करतात गरजेचं नाही आपण तशाच पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत ही वेगळी असते आणि ती त्याची ती युनिक असते. तर गरजेचं नाही की तेच रेप्लिकेट व्हायला पाहिजे. तर माझी अभ्यासाची पद्धत अशी होती की मी दिवसातून वेळ फिक्स असायचा, जेणेकरून की आता माझी कपॅसिटी मी कुठे मॅक्सिमम वापरू शकेल. तर आपलं झोन जर मी निवडला की मी असं डिवाइड केलं होतं दिवसाला की क्वार्टर वाईज, 9 ते 12, 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9 असं माझं शेड्यूल होतं. किंवा या क्वार्टर्स मध्ये आपण संपूर्ण अभ्यास नाही करणार, पण जे काही शक्य होईल की या कालावधीत एवढा अभ्यास व्हायला पाहिजे. तर एका दिवसाला मी टप्पे वाईज डिवाइड केलं. मग त्या टप्प्यांना थोडं 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 अचीव्ह करत जायचं, जेणेकरून असं होईल की माझ्या ओव्हरवेल्मिंग होणार नाही, गोष्टी एकदम अवघड वाटणार नाही आणि इझी स्टेप आपण जाणार. असं दिवसाचं प्लॅनिंग फॉलोड बाय वीक, आठवड्यात मला काय एक्सपेक्टेड आहे, महिन्याचं काय प्लॅनिंग आहे, आणि मग 2 महिने 5 महिन्यात मी काय एक्सपेक्ट करतोय आणि किती अचीव्ह करू शकतो त्याची मी रीतसर नोंद ठेवायचो. कुठे काय मागे पडतोय, काय कमी राहिली, त्याची भर काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. तर ती तशी अभ्यासाची पद्धत होती माझी. शिवाय माझं असं होतं की अभ्यास करताना गरजेचं नाही की संपूर्ण आपण पूर्ण वेळ अभ्यासात दिला पाहिजे. मी सोबत छंद पण जोपासायचो. मला पियानो प्ले करण्याचं आवड आहे आणि शिवाय मला फिटनेसचा खूप आवड आहे. तर मी डेली 1 ते 1.5 तास माझ्या हॉबीसाठी कंपल्सरी द्यायचो, इरिस्पेक्टिव्ह ऑफ की कितीही अवघड असेल काही असेल ते शेड्यूल मी सोडलं नाही सर.
आणि त्या गोष्टीचा मला खूप जास्त फायदा झाला की जेणेकरून मी कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकलो. एक कॉन्फिडन्स माझ्यात डेव्हलप झाला की लाईफ मध्ये कितीही अप्स डाऊन झाले तरी ह्या गोष्टी मला नेहमीच सपोर्टिव्ह राहिल्या. आणि असा होता सर माझा. जयकुमार आडे यांनी सांगितलेलं आहे की लाईफ मध्ये कितीही अपडाऊन झालंय तरी मी कॉन्स्टंट राहिलो पाहिजे. मित्रांनो, हा जो या लोकांमध्ये जो गुण असतो, म्हणजेच या लोकांमध्ये म्हणजे यूपीएससी एमपीएससी क्रॅक करणाऱ्या लोकांमध्ये जो गुण असतो तर तो भावनांकाचा भाग असला पाहिजे. असं कुणीतरी म्हटलेलं आहे की आपल्या यशामध्ये बुद्ध्यांक हा 20%च कारणीभूत आहे आणि भावनांकाचा वाटा हा 80% असतो. जे की यांची हॉबी असेल ते त्यामध्ये येतोय किंवा कॉन्स्टंट राहण्याचं जे धैर्य आहे, गंभीरता आहे ते भावनांकामध्ये येतो. तो भाग आपल्या यशामध्ये फार महत्वाचा राहतो. मला आणखी एक विचारायचं आहे की बरेच यशस्वी मुलं म्हणतात की मी 10 तास अभ्यास करत होतो, एवढा अभ्यास करत होतो. किती तास अभ्यास करावा किंवा किती तास अभ्यास करणं हे तास महत्वाचे असतात का, हे थोडं सांगा. सर, माझ्या मते तासापेक्षा क्वालिटी जास्त महत्वाची आहे. क्वालिटी ओव्हर क्वांटिटी याला मी प्रेफरन्स नेहमीच दिलेला आहे. गरजेचं नाही की आपण 8, 10, 12, 16 तास इतका अभ्यास करतोय. माझं म्हणणं असं आहे की प्रत्येकाने कन्सिस्टन्सी अभ्यास केला पाहिजे. गरजेचं नाही ते कितीही असू शकतात. दररोज जर कोणी मुलगा किंवा मुलगी जर 6 ते 7 तास सुद्धा देत असतील पण डेली बेसिसवर देत असेल तर त्याचे रिझल्ट जास्त चांगले असतील रादर दॅन कोणी व्यक्ती जर फक्त एक दिवस 16 तास करतो आणि 2 दिवस काहीच नाही करत असेल. सर, तर क्वालिटी खूप महत्वाची आहे आणि गरजेचं नाही की आपण तास किती देतोय, तर दिलेल्या वेळेत आपण किती आउटपुट जनरेट करतोय. तर माझा नेहमी अशी आयडिया असायची की रादर दॅन इनपुट्स आपण आउटपुट किती दिलं पाहिजे आणि त्या आउटपुट मधून आपलं काय आउटकम निघत आहे त्याच्यावर त्याचा अनालिसिस करून मग पुढे जायचं. असं माझं होतं की आज इम्पॉर्टंट नाही आहे, क्वालिटी इम्पॉर्टंट. असंही काही झालं असेल कधी काही. मला वाटते ही जी एक्झाम आहे ही आपली पहिलीच नव्हती ना, तिसरा अटेम्प्ट होता. मग तिसरा अटेम्प्ट देत असताना पहिल्या अटेम्प्ट मध्ये, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आपण कुठेतरी मागे पडलोय. तर अशा वेळेस तुम्ही काही स्वतःमध्ये सुधारणा केली का की जे तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये आपल्याला भरघोस यश मिळालं? सर, माझं पहिल्या अटेम्प्ट मध्ये मी जॉब सोबत प्रिपेअर करत होतो. तर माझी पूर्ण प्रिपरेशन प्रिलिम्स ओरिएंटेड होती आणि ती व्यवस्थित होती. परंतु काही कारणास्तव माझं प्रिलिम्स मध्ये होऊ शकलं नाही. फार पॉइंट काही मार्काने माझं सिलेक्शन. बट मला कॉन्फिडन्स होतं की चलो आपण जॉब सोबत करतोय म्हणजे ठीक आहे, आपण अचीव्ह करू शकतो. तर त्याच हेतूने पुढे गेलो. परंतु सेकंड टाइम जेव्हा मी अटेम्प्ट दिलं तेव्हा माझं सीसॅट मध्ये थोडंसं दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे मी सीसॅट जो प्रिलिम्सचा सेकंड पेपर असतो त्यात क्वालिफाय होऊ शकलो नाही. तेव्हा असं लक्षात आलं की अभ्यास करणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. आणि ऑफकोर्स जॉब पण जी होती ती पण टफ होती कारण आपण एक वैद्यकीय क्षेत्रात आहोत आणि आपली जबाबदारी आहे 24 तास बिझी राहावं लागतं. आणि ते सोबत करणं थोडंसं मला असं वाटलं की ते अवघड होईल मला. तर वेळेस मी असं सेल्फ इंट्रोस्पेक्ट केलं की सुधारणा कुठे करते. तर त्यामुळे मी प्रथम डिसिजन घेतलं की ठीक आहे, जॉब इम्पॉर्टंट आहे बट ही एक्झाम पण इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. सो लेट्स रिझाइन द जॉब आणि फुल फ्लेजेड प्रिपरेशन करूयात. पण तेव्हा मी काही चेंजेस असे केले की माझा अभ्यास मी मेन्स ओरिएंटेड ठेवला, मुख्य परीक्षा ओरिएंटेड. तर मी टेस्ट सिरीज लावल्या आणि प्रिलिम्सला लेटर स्टेजला अभ्यास केला, स्ट्रॅटेजाइज केलं. आधी पूर्णतः मेन्स ओरिएंटेड अभ्यास केला, त्याच्यात टेस्ट सिरीज वगैरे लावून प्रॅक्टिस करत गेलो जेणेकरून नंतर मला प्रॉब्लेम होऊ नये. आणि जेव्हा प्रिलिम्स 4-5 महिन्यावर होती तर माझा कॉन्फिडन्स बूस्ट झाला की चलो मेन्सची प्रिपरेशन चांगली आहे आणि बऱ्यापैकी अभ्यास झालेला होता. तर आता प्रिलिम्स करणं काही एवढं अवघड नाही आहे कारण आपण डेडिकेटेडली दिलं आहे. तर मला असं वाटतं सर की जो माइंडसेट आपण फ्रेम करतो, स्वतःला जे आपण बनवतो, आपल्या मेंदूला जे आपण डायरेक्शन देतो ते खूप महत्वाचा रोल प्ले करते. आय वॉज ऑप्टिमिस्टिक की चलो हो जाएगा हो जाएगा हो जाएगा आणि तसंच करत गेलो सर. आणि त्यामुळे ते शक्य झालं असं मला वाटतं की गरजेचं नाही तुमचा अभ्यास सगळेच करतात पण जे सेल्फ टॉक असतो, आपण स्वतःशी काय संवाद साधतो ते खूप महत्वाचं आहे. ज्या दृष्टिकोनाने आपण स्वतःला बघतो, एक ऑप्टिमिझमने जर आपण गेलो तर सगळं काही शक्य होतं सर. फार छान. म्हणजे स्वतःला पुन्हा पुन्हा समजून घ्या, पुन्हा पुन्हा तपासून घ्या. एखाद्या मार्गाने जर यश मिळालं नाही तर त्याच मार्गाने ढोर मेहनत घेण्यापेक्षा, काबाड कष्ट करण्यापेक्षा थोडा मार्ग बदलवता येते का, हा यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यातून यांना यश मिळालेलं आहे.
मेन्स परीक्षेसाठी ऑप्शनल विषय कोणता घेतला होता? माझं मेडिकल सायन्स होतं सर. मेडिकल बॅकग्राऊंडच्या असल्यामुळे आणि शिवाय मला मेडिकल मध्ये खूप इंटरेस्ट होता. तर मला असं वाटलं की कॉन्स्टंटली टच मध्ये राहू रादर दॅन कुठला तरी वेगळा विषय निवडण्यापेक्षा, तर त्यामुळे मी मेडिकल सायन्स. आमच्या काही आर्टच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्न आहे. खरं म्हणजे एमपीएससी असो युपीएससी असो, प्रामुख्याने बोलू आपण आता युपीएससी साठी. युपीएससी मध्ये मला वाटतं जो सिलेबस आहे तो आर्टचा जास्त आहे तुलनेमध्ये. इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा अदर्सच्या तुलनेमध्ये आर्ट्सचा सिलेबस जास्त आहे. पण तरीही आर्ट्सच्या पोरांपेक्षा तुम्ही मेडिकलची मुलं, इंजिनिअरिंगची मुलं अधिक पास होता. आणि हेही लक्षात आलंय जेव्हा आता मी लिस्ट बघितली आणि त्यांची मुलाखत बघितल्या तेव्हा लक्षात आलं की मेडिकलच्या मुलांनी, इंजिनिअरिंगच्या मुलांनी राज्यशास्त्र हा विषय घेतलेला आहे, इतिहास हा विषय घेतलेला आहे. म्हणजेच सायन्सच्या फील्डच्या माणसांनी आर्टचे विषय घेतले आणि आर्टचा सिलेबस जास्त आहे, तरीही आर्टचे पोरं कमी मागे पडतायत. काय कारण असेल सर? एक्झॅक्टली पिन पॉइंट करणं कारण तर मला शक्य नसेल, कारण मी मेडिकल बॅकग्राऊंड मधून आलो. बट मला एक जे अनालिसिस आतापर्यंत जेवढं मी समजू शकलो आहे गोष्टींना, मला असं वाटतं की जे टेक्निकल बॅकग्राऊंडचे स्टुडंट असतात त्यांना त्यांच्या अभ्यासातून ती सवय झालेली असते की त्यांच्यात एक आकलन क्षमता किंवा जे डेडिकेटेडली कन्सिस्टन्सी किंवा हार्डवर्क ची जे रुजवण्यात येते आधीपासून, सुरुवातीपासून, की मेडिकल अभ्यास करताना सुद्धा आम्हाला 8 ते 10 तास द्यावंच लागतात, कारण त्याशिवाय मग शक्य होत नाही एमबीबीएस पास करणं. तर ती जी एक सवय निर्माण झालेली असते तर त्याचा खूप फायदा होतो युपीएससीच्या जर्नीमध्ये. मग कुठलाही विषय असो त्याला आपण सेल्फ स्टडीने आपण ते करू शकतो. तर असं नाहीये की 800 मुलं मागे पडतात म्हणून, पण असं मला वाटतं की कुठेतरी कन्सिस्टन्सीचा एक भाग येतो की कन्सिस्टन्सी आर्ट्सचे बॅकग्राऊंड असल्यामुळे त्यांना काही गोष्टी ग्रँटेड होऊन जातात की चला हे आपल्याला जमतं, पण ते जमणं आवश्यक नाहीये, कारण परीक्षेचं स्वरूप वेगळं आहे. जोपर्यंत आपण त्या स्वरूप लक्षात घेत नाही तोपर्यंत ते डिफिकल्टच राहील. तर माझं असं नाहीये की मेडिकलचे पुढे आहे किंवा टेक्निकलचे पुढे आहे, सगळे इक्वलच आहेत, फक्त अप्रोचेस वेगळे आहेत. त्यामुळे आर्ट्सचे बॅकग्राऊंडचे काही मुलं काही बाबतीत मागे पडून जातात. बट रादर त्यांना एक खूप चांगला ऍडव्हान्टेज आहे की ही परीक्षा त्यांचा जो सिलेबस आहे ते ओव्हरलॅपिंग असतात, तर त्यांना खूप ऍडेड ऍडव्हान्टेज असतो आणि त्याचा फायदा त्यांनी घेतला पाहिजे. मी यासाठी हा प्रश्न विचारला होता की आर्टच्या विद्यार्थ्यांमध्ये बराच हा गैरसमज आहे की नाही आपण युपीएससी वगैरे देऊ शकत नाही, पास होऊ शकत नाही, ते मेडिकल आणि यांचंच होते. मित्रांनो, आर्टचा सिलेबस युपीएससी मध्ये जास्त आहे, फक्त अधिक मेहनत. डॉक्टर जयकुमार आडे यांनी सांगितलेलं आहे की आपण किती बिझी राहतो. मेडिकलचे मुलं, इंजिनिअरिंगचे मुलं प्रचंड बिझी असतात आणि त्या बिझीपणामुळे काय होतं की त्यांची बुद्धी तल्लख होते, आकलन क्षमता असेल किंवा आणखी काही क्षमता असेल त्या त्यांना येतात आणि म्हणूनच स्पर्धा परीक्षा ते अधिक चांगल्या पद्धतीने क्रॅक करतात, लवकर क्रॅक करतात. बिझी असणं महत्वाचं. मला वाटतं एमटी माइंड इज द काय गोष्ट असं काहीतरी म्हटलेलं आहे, म्हणून माइंड एमटी असू देऊ नका, ते काहीतरी करत राहावं. बऱ्याचदा आपला एक प्रवासाचा भाग पुढे नेत असताना आमच्या काही मुलांमध्येही एक हे आहे की मधल्या काळामध्ये एक युपीएससी क्रॅक करणारी मुलगी होती, ती छोटीशीच होती. ती म्हणाली, तिचा प्रश्न होता की सर म्हणे माझं युपीएससी मध्ये सिलेक्शन होईल का? म्हटलं का बरं होणार नाही, तू जर परीक्षा पास झाली तर होणारच. नाही म्हणजे मी छोटी आहे. बऱ्याच लोकांचा एक गैरसमज असतो की आपण लहान आहे, बारीक आहे, आपण या परिवारामधून आलोय, आपण ग्रामीण भागामधून आहे म्हणजे परीक्षा देऊ शकणार नाही, पास होणार नाही, असे बरेच गैरसमज आहे. एखाद्याचा प्रदेश, एखाद्याची उंची, एखाद्याचं बॅकग्राऊंड कोणतीही परीक्षा पास करायला आडवं येतं का? सर माझ्या मते ह्या जे फॅक्टर्स आहेत, नक्कीच आपण सगळे वेगळे आहोत, सगळे युनिक आहोत, सगळ्यांचा बॅकग्राऊंड वेगळा आहे, बट ह्या सगळ्या फॅक्टर्स माझ्या मते ते आडवे येत नाही, अजिबातच येत नाही. कारण ती एक परीक्षा आहे, त्याला परीक्षेसारखंच घ्यायला पाहिजे आणि त्याचे काही आहेत सिलेबस नेमून दिलेला आहे आणि आपल्याला फक्त अभ्यास करणे आणि कॉन्फिडन्स ठेवणे आहे. तर बाकीच्या फॅक्टर्स ऑब्व्हियसली ते काही डिसाइडिंग असतात की आपल्या बॅकग्राऊंडमुळे आपण थोडंसं काही इश्यू येऊ शकतात, बट हे तर पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ आहे. सगळ्यांना अडचणी असतात, सगळ्यांचं बॅकग्राऊंड वेगळं वेगळं असल्यामुळे, बट त्याच्यावर
जास्त लक्ष देण्यापेक्षा आपण जर तोच लक्ष आणि तोच जो टाइम आहे जर आपण एक्झामला जर जास्त दिलं आणि फोकस्ड बोलणे चाललं की चलो शक्य होईल, स्वतःवर विश्वास ठेवून, तर दॅट वुड बी अ बेटर थिंग रादर दॅन की आपलं बॅकग्राऊंड कसं आहे आणि ते न्यूनगंड बाळगून आपण आपल्या डोक्यातच खचून जाणं हे योग्य नाही असं मला वाटतं. स्वतःला बिल्डअप करायला पाहिजे. कोणी सोबत नसेल तर स्वतः घेऊन जा पुढे, असं माझं. स्पर्धा स्वतःसोबतच करा. छान सांगितलेलं आहे की स्वतःमध्ये जर धमक असली तर वाळवंटातही जत्रा भरवता येते. आणि युपीएससी पास होणारे पोरं याच पद्धतीचे असते की अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमधून मला हे विचारायचं आहे की आपलं बॅकग्राऊंड कसं आहे ते सांगा, म्हणजे त्याचीही प्रेरणा लोकांना मिळेल. सर माझे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत, जिल्हा परिषद शाळेत, आणि आई गृहिणी आहे. 2 बहिणी आहेत मला, त्यांचं शिक्षण चालू आहे. MSc BEd आहे आणि दुसरी BA BEd आहे. तर एकंदरीत आम्ही ग्रामीण भागातूनच आलेलो आहे, पण आता सध्या यवतमाळमध्ये स्थायिक आहोत. आणि वडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी आधीपासूनच शिक्षणाला खूप इम्पॉर्टन्स दिलं आणि सतत त्यांच्या कामातून मला प्रेरणा मिळत राहील की ते जे कन्सिस्टन्सीने काम करतात, त्यांचा जो योगदान आहे, तर त्याच्यातून मला एक प्रेरणा मिळत राहिली की आपण सुद्धा त्यांच्याच प्रतीने काम करायला पाहिजे आणि सतत अभ्यासात राहायला पाहिजे. कारण अभ्यासात गरजेचं नाही की अभ्यास फक्त परीक्षेसाठी केला पाहिजे. अभ्यास आपल्याला एक व्यक्तिमत्व विकासासाठी, आपली आकलन क्षमता वाढवण्यासाठी किंवा संभाषण करण्यासाठी सुद्धा उपयुक्त असतात. तर त्याकरिता मी त्या अँगलने गेलो. तर माझा एकंदरीत बॅकग्राऊंड ठीक होता आणि त्यांच्या सपोर्टमुळे झालं. बॅकग्राऊंड ठीक होतं म्हणजे फार काही ठीक नव्हतं. दिल्लीची परीक्षा इथला एखाद्या प्रायमरी टीचरचा मुलगा पास करतो म्हणजे ही मोठीच संघर्षाचीच गोष्ट होती आणि त्यासाठी सर्वांनीच सहकार्य करणं, मदत करणं. मी असंही ऐकलेलं आहे की तुम्ही युपीएससीची तयारी करत असताना 1 वर्ष रूम मध्येच कोंडून घेतलेलं होतं. याचं रहस्य थोडं सांगा. सर ऍक्च्युली कसं होतं की आता रिझिग्नेशन तर दिलं होतं, तर मला असं होतं की आता चला, मला सुरुवातीपासून अभ्यासाची आवड होती, तर मी त्याला असं म्हणणार नाही की मी कोंडून घेतलं होतं, त्यात मी वाहून घेतलं असं मला वाटतं की मला अभ्यास करणं खूप आवडतं. सतत पुस्तक वाचत राहणं आणि नॉलेज एनरिच करणं हा माझा आधीपासूनच आवड होती मला. तर प्रॉपर प्लॅनिंगने मी होतो, पण असं कोंडून घेतलं असं नव्हतं. मी माझ्या हॉबीजला इक्वली इम्पॉर्टन्स वेळ द्यायचो. फॅमिली सोबत पण जेव्हा कधी असं वाटलं की चला स्ट्रेस वाढत आहे अभ्यास आपण, तर रिलॅक्स पण व्हायचो. तर एकंदरीत छान अनुभव होता सर. म्हणजेच कोणीतरी म्हटलेलं आहे की महासागरात पोहायचे यथेच्छ सुख घ्यायचे असेल तर लाटांना आलटून पालटून झेलावं लागतं. ते त्यांनी झेललेलं आहे, प्रचंड अभ्यास केलेला आहे आणि अभ्यासाचं एक मोठं यश त्यांच्या पदरात पडलेलं आहे. हे यश एवढं मोठं आहे की डॉक्टर जयकुमार आडेच आता बदलणार नाही, तर त्यांची पूर्ण कुटुंब बदलणार आहे. मित्रांनो, एक दिवा असतो, दिव्याच्या अवतीभोवती प्रकाश पडतो आणि अवतीभोवतीचा परिसर दिवा स्वच्छ करतो, प्रकाशमान करतो. ते डॉक्टर आडे यानंतर आता IAS म्हणून काम करणार आहे. मला एक सांगा की तुम्ही डॉक्टर म्हणून रुजू होता. डॉक्टर ही सुद्धा क्लास 1ची पोस्ट आहे आणि समाजसेवाच करायला मिळते, तरीही ती सोडून तुम्हाला असं काय वाटलं या परीक्षेमध्ये की तुम्ही तिथे रिझाईन दिलं आणि इथे हे केलंय? काय दृष्टिकोन होता तुमचा? सर मी डॉक्टर काम करत असताना मी पेशंटशी इंटरॅक्ट करायचो आणि तो असा इंटरॅक्शन होता की नक्कीच मेडिसिन्स तर मी प्रोव्हाइड करू शकत होतो, बट मला असं उणीव वाटलं की हेल्थ इज समथिंग नॉट रेस्ट्रिक्टेड टू जस्ट प्रिस्क्रिप्शन देऊन द्यायचं. हेल्थ त्याला बरेचसे फॅक्टर्स आहेत. आपले सोशल फॅक्टर्स आहेत, पॉवर्टी आहे, हंगर आहे, विमेन आहे, सॅनिटेशन, पाणी स्वच्छता आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे जे बाकीचे फॅक्टर्स आहेत तर त्याला मी असं बघायचो की ह्या जर सुधारायचे असतील, ओव्हरऑल जर मला हेल्थ सुधारायचं असेल फॉर एक्झाम्पल, तर मला ह्या गोष्टींवर सुद्धा काम करावं लागेल आणि मला इच्छा होती की मी एक लार्ज स्केलवर काम करू शकतो. रादर जर मी एक PHCचा डॉक्टर असो, ते पण एक चांगलाच उद्देश होता आणि मी प्रयत्न पण करायचो की जे काही अवेअरनेस करता येईल आपल्याला, जेणेकरून त्यांचा आयुर्मान किंवा त्यांचं एज्युकेशन लिटरसी सुधारते. पण त्याचे काही लिमिटेशन्स येतात, नक्कीच येतात आणि रिसोर्सेसचा थोडा अभाव असतो. बट एक सिव्हिल सर्वंट असलं जर आपण ऍस्पायर करू तर नक्कीच आपण लास्ट स्टेजवर ते परफॉर्म करतो आणि आपल्याला एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळते. तर माझ्यामध्ये हीच एक आयडिया होती की ही एक एक्झाम अशी आहे की ते प्लॅटफॉर्म आपल्याला प्रोव्हाइड करू शकते आणि त्याच्यासाठी मग मी ठरवलं की चला सिव्हिल सर्वंट आपण ऍस्पायर करूया, जेणेकरून जी आपली इच्छा आहे त्याला आपण फलश्रुत करू शकतो.
एक मोठा स्टेज मिळतो या परीक्षेच्या निमित्तानं, या अधिकाराच्या निमित्तानं, आणि एका वेळेस मोठा जनसमूह बदलवता येतो, त्याचं मत परिवर्तन करता येतं, त्याला चेंज करता येतो. म्हणून निश्चितच खरं म्हणजे ही पोस्ट आव्हानात्मक सुद्धा आहे. काही लोक ऐश आरामाचं जगणं मागतात, त्यांना ते आवडतं, पण ही पोस्ट मोठी आहे, अत्यंत सन्मानाची आहे, पॉवरफुल आहे, पण मला वाटते आव्हान खूप आहे. ज्यांना आव्हान झेलण्याची सवय असते तेच या पोस्टकडे जातात, आणि आव्हान यांनी ते झेललेलं आहे. तुम्ही या समाजामधले एक आता आदर्श आहात. तुमच्याकडे जाणारे येणारे एक भावी कलेक्टर म्हणून पाहतात, आणि प्रचंड अभ्यासू म्हणून पाहतात. एवढंच नाही तर लोकांच्या डोक्यामध्ये कलेक्टर किंवा अशा मोठ्या पोस्टचं एक आहेच, मोठेपण आहेच. तुम्ही आदर्श आहात, तर विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल की या परीक्षेमध्ये, या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही कसं यावं, कसा अभ्यास करावं, हे थोडं सांगा. सर, माझं विद्यार्थ्यांना एक म्हणणं असं राहील की कुठलीही परीक्षा पहिले तर त्याला असं बघू नका की ही फार अवघड आहे, ही फार असं आहे तसं आहे, लोक काही म्हणतील. एक अभ्यासचा करिक्युलम ठेवलेला असतो, त्याचा आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनाने बघायचा आणि त्याला एक एक्झाम म्हणून समजायचं. तिला लार्जर दॅन लाईफ जर आपण रोल दिलं तर नक्कीच ती आपल्याला अवघड वाटेल. तिला जस्ट एक जर एक्झाम समजली, चलो जशी 10वी 12वी होती तशीच ही एक परीक्षा आहे आणि ती मी करणार आहे, मी करणारच आहे, असा आत्मविश्वास ठेवायला पाहिजे आपल्याला. आणि त्याचा एक जो सिलेबस दिलेला असतो आणि त्याचे जे स्टेजेस आहेत हे फार महत्वाचं आहे की अनेक विद्यार्थ्यांचं मिस का होतो किंवा ते मागे का पडतात, कारण तो एक्झामचे स्वरूप आहे ते समजण्यात खूप वेळ चालला जातो. तर एक्झाम खूप ब्युटिफुल आहे ऍक्च्युली. जेव्हा मी दिलं तर मला असं वाटतं की काय एक्झाम आहे. एक्झामकडे आपल्याला ब्युटिफुल दृष्टीनं पाहता येतं, हा जीवनाचा अत्यंत आनंददायी दृष्टिकोन आहे. कारण खूपच ब्युटिफुल एक्झाम आहे, कारण त्यांची जे रिक्वायरमेंट्स आहेत तिन्ही स्टेजवर, लाईक प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू, तर ते तिन्ही स्टेजेस मध्ये तुमच्याकडनं काहीतरी वेगळं अपेक्षा करतात. आणि आपण जेव्हा स्टुडंट किंवा ऍस्पिरंट असतो, आपण त्याला फक्त एक एक्झाम म्हणून काहीतरी करत असतो. सर, रादर देन त्या दृष्टिकोनाने जाण्यापेक्षा आपण स्टेज वाईज मॅनरने बघितलं पाहिजे की प्रिलिम्स मध्ये आपल्याकडनं काय रिक्वायर्ड आहे. आपल्याकडनं फक्त पाठांतर किंवा काही घोकमपट्टी करणं ते अपेक्षित नाही, कारण कितीही अभ्यास केला तरी क्वेश्चन्स अशा फ्रेम केल्या जातात की 100 पैकी तुम्हाला 20 ते 25 क्वेश्चन्सच तुम्ही आन्सर करू शकाल कॉन्फिडेंटली. उर्वरित 75 क्वेश्चन्स मग काय. मग त्यासाठी तुमचं कॉन्फिडन्स, तुम्ही गोष्टींना अनालाइज कसं करता, तुमची थिंकिंग पॉवर कशी आहे, तुमची क्रिटिकल रिझनिंग कशी आहे, हे फॅक्टर्स आपले डेव्हलप होतात. मेन्स एक टोटली सेकंड स्टेज डिफरंट आहे, त्याच्यात तुमची कन्सिस्टन्सी बघितली जाते, पर्सिव्हरन्स किती आहात, तुम्ही संघर्ष करू शकता का, हे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. कारण तुम्हाला सलग 3 तास लिहावं लागतं, 20 क्वेश्चन्स असतात आणि क्वेश्चन्स असे फ्रेम केले जातात की ते इझी क्वेश्चन असतात, कारण त्याच्यात इंटरमिक्स असतो. हिस्ट्री सोबत तुमचं जिओग्राफी सोबत एन्व्हायरमेंट आहे. तर असं आहे, मला असं वाटतं की ही एकमेव परीक्षा आहे भारतात ज्याच्यात तुम्हाला पुस्तकं जरी दिली की बाबा हे घे पुस्तक, जा आणि कॉपी करून लिही, तरी तुम्हाला शक्य होणार नाही. कारण ते क्वेश्चन्स असे फ्रेम केले जातात की जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित अभ्यास करणार नाही, तुम्हाला ती क्षमता डेव्हलप करावी लागेल आपल्याला. आणि जितकी प्रॅक्टिस करता येईल मेन्ससाठी, रायटिंग प्रॅक्टिस, ते खूप अटमोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि शिवाय त्याच्यातनं रेझिलियन्स पण तपासलं जातं, कारण ही खूप विगरस प्रोसेस आहे ऍक्च्युली मेन्सची एक्झाम. कारण तुम्हाला दररोज एका दिवशी 2 शेड्यूल असतात, 9 to 12 आणि देन 2 to 5. तर तुमचे सिटिंग कपॅसिटी किती आहे ते सुद्धा तपासलं जातं, तुमचं लक्ष किती आहे, कारण ते खूपच रिगरस आहे. आणि परीक्षा जरी सोपी असली पण त्याचा जो प्रोसिजर आहे तो खूप टफ आहे. तर मला वाटतं की मी एक ब्रीद वाक्य माझ्यासाठी लिहिलं होतं की जस्ट ट्रस्ट द प्रोसेस, बाकी सगळं होऊन जाईल. की जी प्रोसेस आहे ना त्याच्यावर विश्वास ठेवा. अभ्यास तर होत राहील, पण जी प्रोसेस आहे त्याला आपण मान सन्मान दिला पाहिजे. आणि इंटरव्ह्यूची 3rd स्टेज आहे त्याच्यात अभ्यास नाही तपासणार आहे, ते तुमचं ऑलरेडी झालेलं आहे प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये. नाउ व्हॉट दे आर एक्सपेक्टिंग की ऍज अ तुम्ही पर्सनॅलिटी कशी आहात, तर त्याच्यासाठी आपल्याला बदलावं लागतं काही बाबतीत, किंवा ऑनेस्ट राहायला पाहिजे. आपण अनेक वेळा आपण फॅब्रिकेटेड बनून जातो की त्यांना तसा अपेक्षा आहे, ते तसं नाहीये. तुम्ही जेवढे ऑनेस्ट असाल, जे खरंखुर आहे ते जेव्हा आपण दाखवू, आणि ती जी आपली ओरिजिनल पर्सनॅलिटी आहे
ते त्याचा रिझल्ट येतो. सर रादर दॅन की त्याला एकदम होलिस्टिक बघण्यापेक्षा युपीएससीला आपण स्टेज वाईज मॅनरनी गेलं पाहिजे आणि प्रत्येक रिक्वायरमेंटला अच्छा मेन प्रिलिमसाठी असा करावं लागेल, मेनसाठी असं असेल, इंटरव्ह्यूसाठी असेल, त्या अँगलनी गेलं तर मग ते खूप इझी प्रोसेस होऊन जाईल. युपीएससी मधली शेवटची परीक्षा म्हणजे इंटरव्ह्यू. एखादा असा इंटरव्ह्यूचा प्रसंग सांगा, कारण महाराष्ट्रीयन किंवा खेड्यामधले बरेच मुलं अभ्यास करतात पण इंटरव्ह्यू फेस करणं त्यांना फार कठीण जाते. तुमचा एखादा अनुभव सांगा की अशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते, असा एखादा काही किस्सा. इंटरव्ह्यूचा अभ्यास करताना जे आपल्याकडे डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म भरले जातात तर आपल्याला त्याच्याबद्दल सर्व काही माहिती असायला पाहिजे. आणि जे आपले महाराष्ट्रातले ग्रामीण भागातील मुलं असतील तर गरजेचं नाही की तुम्ही इंग्लिशमध्येच इंटरव्ह्यू दिला पाहिजे. आपल्याकडे 22 ऑफिशियल लँग्वेजेस आहेत शेड्यूल 8 मध्ये, तर आपण त्यापैकी कुठल्याही लँग्वेजमध्ये इंटरव्ह्यू देऊ शकतो. तर इंटरव्ह्यूची भीती अजिबात बाळगू नये विद्यार्थ्यांनी की असं होईल तसं होईल. म्हणजे एक प्रश्न सुटला, लँग्वेजचा प्रश्न सुटला. तर आपण कुठल्याही लँग्वेजमध्ये, मराठीमध्ये सुद्धा आपण देऊ शकतो, त्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि दुसरं म्हणजे इंटरव्ह्यू प्रिपेअर करत असताना आपल्या डॅफ जो असतो, 2-3 पिलर्स असतात आपल्या इंटरव्ह्यूचा. पहिला पिलर जो आहे तो डॅफ आहे, त्याच्यात आपली संपूर्ण माहिती असते, नावापासून तर आपला ऍड्रेस, आपला बर्थ, आपला पिनकोड, एव्हरीथिंग, राज्य किंवा आपले हॉबीज, आपलं एज्युकेशन बॅकग्राऊंड, आपलं जॉब प्रोफाईल, आपले काय हॉबीज असतील, काही अवॉर्ड भेटले असतील, तर त्याचं एकदम डिटेलमध्ये जाऊन अभ्यास करणं फार गरजेचं आहे. सेकंड जो पिलर असतो तो करंट अफेअर्सचा असतो. तर त्याच्यासाठी जेव्हा मेन्स झालेली असते आपल्याला काही वेळ मिळतो तर ते काही फार एकदम मागचं विचारत नाही. जे काही सध्या करंट मध्ये चालू आहे तुमचं ओपिनियन काय आहे त्याच्यावर, तुम्ही कोणत्या दृष्टीने बघतात, तुम्ही बायस तर नाही आहात ना, तुम्ही काय डिस्क्रिमिनेटरी कमेंट्स तर नाही करत, तुम्ही एक बॅलन्स्ड ओपिनियन दिलं पाहिजे. करंट अफेअरचं तुमचं आकलन कसं आहे, कारण दे आर एक्सपेक्टिंग की हा कोण ही और शी दे आर गोइंग टू बी फ्युचर ऑफिसर्स आणि मग त्यांचा दृष्टिकोन काय आहे ते त्यांना बघायचं आहे की भावी हे अधिकारी होतील तर तो आपला ओपिनियन बघतात, तो करंट अफेअरचा भाग झाला. तर हे 2 मेजर पिलर्स आहेत युपीएससी साठी. आणि इन माय केस काही ट्रिकी क्वेश्चन्स नक्कीच विचारतात पण त्याला इंटरव्ह्यूला ऍज सच क्वेश्चन आणि आन्सर फॉर्मॅटने अजिबात घेऊ नये, ते एक चांगलं डिस्कशन असतं. तर मला असं वाटतं की टेक इट ॲज ऑपॉर्च्युनिटी की देशातल्या एवढे प्रॉमिनंट आणि एमिनंट पर्सनॅलिटी सोबत आपल्याला भेटण्याचा एक चान्स मिळतो, कारण ते इंटरव्ह्यू कडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन आहे. तर एवढ्या एमिनंट पर्सनॅलिटी सोबत आपल्याला वेळ घालवायचा मिळतं, कारण पहिल्यांदा असं होतं की दे आर देअर टू लिसन यू, अदरवाईज आपल्याला त्यांना भेटावं लागतं. ह्या वेळेस असं होतं की ते 30 मिनिटं आपल्यासाठी असतात आणि आपल्याला दाखवायचं असतं की आपण आपली पर्सनॅलिटी कशी आहे. तर टेक इट ॲज ऑपॉर्च्युनिटी की स्टे ऑनेस्ट, जसं काय आपल्याला करता येईल तसं जायचं. आणि ट्रिकी क्वेश्चन्स नक्कीच असतात त्याच्यात, पण त्याला घाबरून जायचं नाही, आपण जे आहे त्या दृष्टिकोनाने उत्तर द्यायची. तसं माझ्या केसमध्ये असं होतं की एक ट्रिकी क्वेश्चन होता, त्यांनी मला असं विचारलं, माझा पूर्ण ब्लॅक कोट होता, ब्लॅक कोट, ब्लॅक पॅन्ट आणि ब्लॅक टाय पण सुद्धा. तर त्यांनी असं आधी तर ऍडमायर केलं की ठीक आहे तुमचं ड्रेसिंग सेन्स चांगला आहे, परंतु एवढ्या महत्वाच्या घडीला तुम्ही ब्लॅक कलर कसं घातला, हे तर इनऑस्पिशियस मानलं जातं आपल्या सोसायटीमध्ये. आता त्यांचं मग काउंटर असं एक सेकंड क्वेश्चन होतं की तुला मला ब्लॅक का आवडतं, म्हणजे त्याचं प्रतीक तर असं असतो की आपण निषेध करतोय, काहीतरी ऑस्पिशियस नाहीये. तर आता अशा वेळेमध्ये आपण उत्तर कसं द्यायला पाहिजे. तर असं मी सांगत नाही की मी काही खूप ग्रेट उत्तर दिलं, पण एक ऑप्टिमिझम आपण दाखवलं पाहिजे की परिस्थिती ठीक आहे, अवघड आहे, ब्लॅक आहे, बट आपण त्याच्यात पॉझिटिव्ह कसं निर्माण करू शकतो. तर मी असं उत्तर दिलं त्याला की ब्लॅक मध्ये सगळं काही शोषण्याची ताकद असते. तर माझा प्रयत्न असा असतो की मी सगळं काही चांगलं शोषून घ्यावं जे काही मला मिळेल. तर आपण तसे ऑप्टिमिझम जाऊ शकतो की दिलेल्या खराब परिस्थितीमध्ये आपण ऑप्टिमिझम शोधून कसं पुढे जायचं. सो गरजेचं नाही की त्याला काही डिफाईन्ड आन्सर असेल, बट एक ऑप्टिमिझम असायला पाहिजे. डोळे सगळ्यांनाच असतात, दृष्टी महत्वाची आहे आणि यांचा दृष्टिकोन हा भाग वेगळा असतो. मित्रांनो, माणसं माणसापासून वेगळे का बनतात, तर त्या दृष्टिकोनामुळे बनतात. आणि जे युपीएससी किंवा मोठ्या परीक्षा क्रॅक करतात, निश्चितच त्या लोकांचा दृष्टिकोनच हे त्यांना वेगळं आणि यशापर्यंत पोहोचवतं. मी जाता जाता एक विद्यार्थ्यांकडनंच प्रश्न विचारेल की शेवटी आमच्या विद्यार्थ्यांना जे गरीब असतील, ज्यांच्या घरामध्ये अंधार असेल किंवा ज्यांच्याकडे कोणीही स्पर्धा परीक्षेमध्ये आलेलं नाही आहे, किंवा ज्यांचे बऱ्यापैकी शिक्षक हे असतील, पॅरेंट्स असतील, अशा सर्वांना अभ्यास
अभ्यासाचं महत्व आणि कशा पद्धतीने तुम्ही स्पर्धा परीक्षा पास कराल हे थोडं सांगा. सर मला असं वाटतं की कुठलीही जर परीक्षा आपल्याला घ्यायची आणि आपल्याला अभ्यास करायचा आहे तर सगळ्यात पहिले महत्वाचं आहे की आपण त्याला डेडिकेटेडली त्याला एक्झामला रिस्पेक्ट दिली पाहिजे की आणि त्याला टाइम बाउंड मॅनरने आपण प्लॅन केला पाहिजे रादर देन की चला मी फक्त अभ्यास करतो हे गरजेचं नाही. मी अभ्यास करणार आहे तर किती वेळ करणार आहे आणि कसं करणार आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि रादर की आपण कुठल्याही बॅकग्राऊंडला असो पण स्वतःवर एक जिद्द असली पाहिजे, कॉन्फिडन्स असला पाहिजे की हे होऊ शकतं. इट्स नॉट दॅट डिफिकल्ट. कारण माझ्याही बॅकग्राऊंड जर मी बघितलं तर मी पहिले घरातला अख्ख्या गावातला पहिला डॉक्टर होतो सोनवडला. आणि आता युपीएससीची जर्नीमध्ये मी कुठेच प्रिपेअर केलं नाही. मी दिल्लीला गेलो ना काही क्लासेस होत्या तर मी आपल्या घरूनच केलं. बेसिक रिसोर्सेस आपल्याला मिळाले जसं आता सगळं काही ऑनलाईन रिसोर्सेस आहेत आपल्याला मटेरियल मिळतं. तर मी काही खूप बेसिक रिसोर्सेस होते माझ्याकडे. एक लॅपटॉप, एक वायफाय, एक प्रिंटर आणि एक रूम. एवढं जरी मिळालं तरी म्हटलं हे शक्य होईल आपल्याला. आणि सगळं काही ऑनलाईन आहे. तर आता जो डिस्टन्स आहे की बाबा हे अभ्यासाचं आपल्याला पुण्याला, मुंबईला, दिल्लीला जावं लागेल तसं काही राहिलं नाही. आपण कुठेही बसून ही एक्झाम क्रॅक करू शकतो असं मला वाटतं. फक्त काय लागेल आपल्याला तर त्याच्यासाठी इसेन्शियल आहे एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे, आपण त्या एक्झामला कसं दृष्टिकोनाने बघितलं पाहिजे, कशी कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे आणि स्टेप बाय स्टेप मॅनरने प्लॅनिंगनी जायला पाहिजे. रादर देन की ओव्हरऑल त्याला बघण्यापेक्षा गो बेबी स्टेप, एक स्टेप अशा दृष्टिकोनाने गेलं तर मग ते इझी होतं. सर प्लॅनिंग फार महत्वाचं आहे. मित्रांनो, प्लॅनिंग सगळेच करतात पण 99% लोक त्या प्लॅनिंगवर अंमल करत नाही. एखादाच माणूस त्या प्लॅनवर अंमल करतो आणि तोच यशस्वी होतो. आपल्या आयुष्यामध्ये प्लॅन महत्वाचा आहे, जिद्द महत्वाची आहे. असे चांगले यशाचे मार्ग डॉक्टर जयकुमार आळे यांनी सांगितलेले आहे. फार आम्हाला आनंद होतो आहे की आपण युपीएससी परीक्षा पास झालात. यवतमाळवासी आहात आपण, त्यामुळे यवतमाळचा सुपुत्र म्हणून आम्हाला फार आनंद होतो आहे. आज यवतमाळ तुमच्या निमित्तानं जगाच्या, देशाच्या पातळीवर आलेला आहे. याचं श्रेय तुम्हालाच दिलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही यवतमाळचे सुपुत्र म्हणून आम्हाला फार गौरव वाटतो आहे. निश्चितच इथल्या या यवतमाळचे म्हणा किंवा अनेक विद्यार्थ्यांचे म्हणा, अनेक पालकांचे म्हणा, तुम्ही आदर्श आहात. तुम्हाला भविष्यासाठी तुमचं आयुष्य अत्यंत सुखदायी आणि आनंदमय राहावं. तुमच्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.